डंपर आणि मोटरसायकल यांच्या डोंगरगावजवळ भीषण अपघात. अपघातात नगरसूल येथील युवकाचा जागेवरच मृत्यू. चालकासह डंपर फरार. याबाबत समजलेली माहिती अशी की भारम काढून येवल्याकडे मुरमाचा डंपर भरून निघाला असताना डोंगरगाव शिवारात नगरसूल येथील फरताळवाडी येथील दीपक बाजीराव फरताळे, वय अंदाजे 28 ते 30 वर्ष, हा युवक येवल्याकडे येत होते. पाठीमागून आलेल्या डंपरने त्याला चिरडले व त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची मोटरसायकल सुमारे डंपरला अडकून 2 ते 3 किलोमीटर ओढत आणली. ती मोटरसायकल रेल्वे गेटच्या कडेला अडकल्याने निसटून पडली. या घटनेची माहिती येवला तालुका पोलिसांना समजताच येवला तालुका पोलीस स्टेशनचे PSI धिगे, पोलीस कॉन्स्टेबल सागर बनकर, पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर मुंडे तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले. हा डंपर अंदरसूल येथील असल्याचे समजते. गेल्या महिनाभरापासून डोंगरगाव भारम शिवारातून मुरमाची चोरट्या मार्गाने हे डंपरवाले वाहतूक करून शासनाचा रॉयल्टी न फाडता ढवळा दिवसा शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत असून हा डंपर सुमारे 7 ते 8 हजार रुपयाला विकत आहे. यांच्यावरती कुणाचा वचक राहिला नसून यांना कुणाचे वरदस्त आहे? एवढे करून अजून किती निष्पाप वाटसरूंचे हे जीव घेणार, असे आता नागरिक बोलू लागले आहेत. यावरती येवला प्रांत बाबासाहेब गाढवे व येवला तहसीलदार आबा महाजन या मुरुम माफियांवरती काय कारवाई करणार हे आता बघणं महत्त्वाचं आहे. न्यूज ब्युरो रिपोर्ट, येवला. आपण पाहत आहात सत्य, वेग, विश्वासाचं नवं केंद्र, इंडिया न्यूज 24 तास.